नमस्कार, मी दादासाहेब नीळ. लोकसंघर्षमध्ये आपलं हार्दिक स्वागत. विचार आणि विचाराची तलवार यामधलं जो अंतर आहे तोच सांगण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरून करण्याचा आजचा हा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक सुद्धा गावातील एक सरदार गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय करायचा. तो गरीब शेतकऱ्याकडून जबरदस्तीने कर वसूल करायचा. कुणी विरोध केला तर त्याला धमकी द्यायचा. गावातला एक तरुण मावळा हे पाहून संतापला, पेटून उठला आणि त्याने तलवार हातात घेतली. एके दिवशी सरदाराने त्या गरीब शेतकऱ्याची शेवटची बैलजोडी हिसकावून घेतली. शेतकरी खचला, रडू लागला आणि लोक भीतीने गप्प होते. तर तो तरुण मावळा पुढे आला आणि सरदाराला म्हणाला, ही बैलजोडी तुमची नाही, हा गरीब माणूस आहे, याच्यावर अन्याय करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे ऐकून, हे पाहून सरदार संतापला आणि त्याने तलवार उपसली. तरुणानेही तलवार उपसली, पण वार करण्याची आधी तो म्हणाला, माझी तलवार तुमच्यावर चालवण्यासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध माझी तलवार आहे. त्याचवेळी महाराजांचे मावळे तिथे एकत्र आले. संपूर्ण घटना त्यांनी पाहिली. सरदाराला अन्यायाची शिक्षा झाली आणि शेतकऱ्याची बैलजोडी त्याला परत मिळाली. हे पाहून, ही गोड बातमी पाहून, ही धाडसाची बातमी पाहून महाराजांना आनंद झाला. महाराजांनी तरुणांचं कौतुक केलं. खरं शौर्य शत्रूला हरवण्यात नाही, तर दुर्बलाच्या बाजूने उभं राहून त्याला धाडस, त्याला धैर्य देण्यात खरं शौर्य आहे, हे महाराजांनी त्यावेळी ठणकावून सांगितलं. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.